नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघत रहा बातमी शेवटीपर्यंत. भगवंतराव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले विद्यापीठाचे कामकाज. भगवंतराव कला व वाणिज्य महाविद्यालय एटापल्ली, जिल्हा गडचिरोली, नागपूरपासून 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नागपूर येथे होणाऱ्या सन 2024च्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभा व विधान परिषदेच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची मुलांना उत्तरे मिळाली. विधिमंडळाचे विविध विषयावरील कशा प्रकारे चर्चा करण्यात येते, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी यांच्यातील बैठकी व्यवस्था, तारांकित प्रश्नाची मांडणी कशी केली जाते, मंत्री आणि प्रतिनिधी कशा प्रकारे जबाबदार आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत विधिमंडळाचे कामकाज पाहण्याची परवानगी महाविद्यालयाकडून मागितली होती. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडून शुक्रवारी दिनांक 20/12/2024 11:30 ते 12:30 या वेळेत दोन्ही सभागृहाचे विधानसभा व विधान परिषदेचे प्रत्यक्ष कामकाज पाहण्याची परवानगी मिळाली. राज्यशास्त्र विभागाने विभाग प्रमुख डॉक्टर विश्वनाथ दरेकर, प्राध्यापक डॉक्टर विनोद पतिवाल, दोन्ही प्राध्यापक व 10 राज्यशास्त्राचे विद्यार्थी यांना परवानगी देण्यात आली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाहून विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमावर विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी सुद्धा संवाद साधला. आदित्य राऊत, आदित्य ठाकरे, समीर मडावी, करण ओरडे, अक्षय गोटा, कुमारी अर्पणा गोलधर, कुमारी कल्याणी आत्राम, कुमारी रेश्मा गुंडरू, कुमारी वैष्णवी कुडमेथे आदी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम, माजी मंत्री तथा सचिव, भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.N. बुटे यांच्या सहकार्याने विधान भवन कामकाज पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर विश्वनाथ दरेकर व राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी यांनी आभार मानले. कुठे थांबण्याची व्यवस्था आहे? आमदार निवासमध्ये 236 परंतु आमदार निवासमध्ये तर आमदार थांबतात, तर तुम्हाला व्यवस्था कोणी करून? अनेक आमदार कोण आहेत? धर्मबाबा आत्राम साहेबांनी ही व्यवस्था करून दिली आहे. एक विद्यार्थिनी आहे आपल्यासोबत. ताई, आपलं नाव? ताई, इथचा अनुभव आणि टी व्हीतला अनुभव कसा वाटतो? टी व्हीमध्ये तर ऐकत होतो सर अधिवेशन, पण आज माहीत झाला कोणत्या कारणांना म्हणजे कशा बाबतीत बोलल्या जाते आणि म्हणजे कोण असतात, कसे असतात हे आज बघायला मिळालं प्रत्यक्षामध्ये. कधी टी व्हीमध्येच बघत होतो आम्ही, आज ते आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळालं. तरी साधारण किती वर्ष झाले तुम्हाला की तुम्ही आजपर्यंत हे अधिवेशनच नव्हतं बघ? कधीच नाही बघितलं होतं सर. पहिल्यांदाच आहे सर. पहिल्यांदा आहे. पहिल्यांदा. काही विद्यार्थी आहेत, कसा अनुभव राहिला? सर, आमच्या बघत आले रोड वगैरे नाही, आम्ही तेवढा दिवस बघायला आलो. लहानपणीपासून आम्ही कधी बघितलं न्यूजमध्येच बघत होतो आम्ही. इथे आल्यावर विधानसभेचं बघितलं, कसं मंत्री मांडतात काय ते बघून इथे आम्हाला थोडा अनुभव. अच्छा, धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.